नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आहे पहिला श्रावण सोमवार आणि माझ्या बाजूलाच एक छोटंसं मंदिर आहे, ओंकारेश्वर मंदिर। तिथे दर्शन घेईन, ते मंदिर तुम्हाला पण दाखवेनच। आणि दर्शन घेतल्यानंतर मी जाणार आहे ठाणेमध्ये, जिथे देवीचं मंदिर आहे। ते कोणतं मंदिर आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवेनच। हे आहे दिवासा बेगावमधील छोटंसं ओंकारेश्वर मंदिर। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं। दुपारची वेळ असल्या कारणाने गर्दी थोडी कमी होती। दर्शन घेऊन निघालो ठाणेला। माझ्यासोबत गुरु आणि बंटी होता। ठाणे स्टेशनच्या बाजूस असलेल्या 2 नंबर बस स्थानकावरून आम्ही काजूवाडी बस पकडली आणि उतरलो नामदेववाडी बस स्टॉप जवळ आणि आम्ही पोहोचलो मंदिराच्या ठिकाणी। मित्रांनो, हे आहे ठाणेमधील 5 पाकाडी येथील गणेशवाडी भागात साकारलेलं म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळख असलेली आई तुळजाभवानी। प्रथमतः आम्ही ओटी घेऊन मंदिरात प्रवेश केला आणि आई तुळजाभवानीचं आम्ही दर्शन घेतलं। सुंदर असं आई तुळजाभवानीचं पाषाण आपल्याला पाहायला मिळेल। मंदिरात देवी समोर सिंहाचं पाषाण देखील पाहायला मिळतं। हे मंदिर सुमारे 1350 टन काळ्या पाषाणाचा वापर करून हे मंदिर बांधले। 26 दगडी खांबांवर उभारलेल्या या मंदिराच्या सभोवती 20 गजमुख व 33 फुटांचा मंदिराला कळस आहे। तसेच मंदिरासमोर 108 दिव्यांची सुसज्ज अशी दीपमाळ सुद्धा साकारली गेली आहे। कोणत्याही अन्य साधनांचा वापर न करता हे मंदिर उभारलं गेलंय। काळ्या पाषाणात आकर्षक अशी मंदिराला शिल्पकला दिली गेली आहे। या मंदिरामुळे ठाणे शहरात एक प्रेक्षणीय स्थळाची भर पडणार आहे। आपण कधी इथे गेला नसाल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी भेट देऊ शकता। आणि आम्ही दर्शन घेऊन घरी जायला निघालो। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो, लाईक, शेअर नक्की करा।